जगदंबे, तूच मार्ग दाखवूयात ना आता, तूच मार्ग दाखव। शेखर, हे शेखर, शेखर, हे बघ, मी तुम्हा तिघांना काही खायला मिळतं का बघून येते। हा, इथेच थांबा, कुठे जाऊ नका, लक्ष ठेवा तू। हे घ्या, 50 रुपये द्या। 50 रुपये नाहीत माझ्याकडे, ही माझी जोडवी ठेवून घ्या। कुठून चोरून तर नाही राहिले? नाही होत आई, अहो माझी मुलं कालपासून उपाशी आहेत, त्यांच्या पुढे या जोडव्यांची काय किंमत। मला याचे उरलेले पैसे मिळतील? हे झिजलेल्या जोडीचे काय उरलेले पैसे देणार? जा निघ इथून, आली मोठी। दादा, दादा उठणार आहे, आई कुठे गेली बघणार आहे। दादा, दादा, नाव काय बाळ तुझं? समीर। तुला चॉकलेट आवडतं ना? नको, आई रागवेल। आईला मी सांगेल ना, नाही रागवणार आई। हे घे, अरे घे। चला शेखर, समीर, संपदा जेवून घ्या बघू। समीर, समीर कुठे गेला? समीर, समीर कुठे गेला? आई, हा, समीर, आई, सोडा मला। अरे चुप बस रे, आवाज बंद कर तुझा, आवाज बंद कर। समीर, समीर, ए, सोड माझ्या मुलाला, वाचवा, वाचवा माझ्या मुलाला, ए, सोड म्हणते ना माझ्या मुलाला, समीर, ए, ए, सोड माझ्या मुलाला, सोड म्हणते ना, अरे, समीर, ए, वाचवा कोणीतरी, वाचवा, ए, सोड माझ्या मुलाला, ए, ए, मारतोस माझ्या मुलाला, जा, 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 जा। माझ्या पिल्ला, कसं जगायचं या मुंबईत? जा, शेखराने संपदा तिथेच आहेत, ये। समीर, शेखर, संपदा, चला उठा बघू। आई, दूध। हो आई, काहीतरी खायला हवं, काल रात्री आपल्याला नीट जेवायला सुद्धा मिळालं नाही। हो रे बाळा, मी काम शोधतेच आहे, मला काम मिळालं ना की तुम्हाला लगेच खायला मिळेल। आई गो, आई आई, आई गो, आई गो, आई गो, काय झालं? या बाळानं बघे। ओ मावशी, मावशी, काय होते तुम्हाला? जरा पाणी देते, घ्या घ्या, सांभाळ सांभाळ सांभाळ। मावशी इथे या, बसा बसा, आधी या, बसा बसा। मावशी, तुम्हाला बरं वाटतंय ना आता? खूप दम लागलेला दिसतोय, बसून राहा थोडा वेळ। बरं झालं ग, तू होतीस ते, अगदी अगदी देवासारखी धावून आलीस बघ। नाही तर या शहरात दुसऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणाला सुद्धा वेळ नाही बघ। आणि तुला सांगते, माझ्यासारख्या म्हाताऱ्या कोतऱ्यांची तर फार हाल बघ, जाणीवपूर्वक सगळे दुर्लक्ष करत असतात।
आई खायला दे ना ग काहीतरी. सांगितलं ना तुला मगाशी आणून देते म्हणून. अगं आई भूक लागली ना पण. अरे आता काय करू मी. बाळानो भूक लागली ना, हे काय बिस्किट खावा खावा रे. आई नाही रागवणार, खावा. मावशी अगं खाऊ दे ग त्यांना. हां तू मला आधार दिलास, तुझ्या भुकेलेल्या पोरांना 4 बिस्किट दिली, त्यात काय ग एवढं. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. अगं आभार कसले मानतेस पोरी. हां ते राहू देत. तू मुंबईत नवीन आलीस का, एकटीच दिसतेस. हो मग मुंबईत कुणी नातेवाईक वगैरे आहेत. कोणी नाही. म्हणजे 3 लेकरांना घेऊन तू राहणार कुठं. माहित नाही मावशी. माझ्यावर येतेस. कुठे. पलीकडेच माझं घर आहे, मला जरा घरापत्र सोडतेस. पोरानो जेवा. हां चांगलं पोटभर जेवा. काय लागलं तर मागून घ्या. हां लाजू नका. भाजी वाढू थोडी. घे ग बाई माझी. बघ बिचाऱ्यांची किती उपासमार, किती दिवसांची उपाशी आहेत ग मुलं. लहान मुलांची उपासमार फार वाईट बाई. बरं तुझं नाव काय म्हणालीस. माझं नाव वसुधा. वसुधा. नवरा कुठं आहे ग तुझा. काय करतो नवरा. बघितलंस सगळी कामं संपता किती उशीर होत होते. आज तुझी थोडी मदत झाली, मग सगळं काम पटकन आटपलं. नाहीतर माझं हे असंच चालतं. जीवाला कसला म्हणून आराम नाही बघ. वसुधा तू अजून माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस बाळा. तुझ्या नवऱ्याबद्दल तू काहीच बोलली नाहीस. त्यानं तुला सोडलं वगैरे तर नाही ना. नाही नाही मावशी, असं काहीतरी बोलू नका. मी तुम्हाला खरं सांगते सगळं. आमचे हे सैन्यात आहेत. सीमेवर असताना कामगिरीवर गेले होते, परत आलेच नाहीत. काही दिवसांनी कळलं की शत्रूने त्यांना कैद करून ठेवलंय. ते युद्ध कैदी आहेत. अगं आई बाबा. शेखर तू झोप बघू. आराम कर. मग सुटून कधी येणार ते. बघायचं. त्या गोष्टी आपल्या हातात नसतात. हे बघ वसुधा, या जगात आता माझंही कुणी नाही. माझं वय झाले. पिकलं पान केव्हा गळून पडेल काही सांगता येत नाही.
मला पण कुणाच्या तरी आधाराची गरज आहे ग. तू माझी गरज पुरी केलीस तर तुझाही त्यात फायदा आहे. हे बघ, मी एक पोळी भाजी केंद्र चालवते. फारशी कमाई होत नाही, पण पोटापुरते पैसे सुटतात. बघ, लोकांना खाऊ घालते ती एक पुण्य वेगळीच. पण आता मी पण थकले ग, मलाही काम होत नाही. मला जर तू मदत करशील तर माझंही काम होईल आणि तुलाही 4 पैसे सुटतील. तुझा नवरा येईपर्यंत तेवढा तुला आधार होईल. काय? मावशी, मी आनंदाने करायला तयार आहे. तुम्ही जे काम सांगाल ना ते करायला माझी तयारी आहे. पिल्यांसाठीची नदीस काढलं कठीण हात सोबत्याचा असा गेला मध्येच सुटून. कोण चुकलं मुकलं त्याची जपीत निशाणी एका मंगळसूत्रात गुंतुनी. बाईपणाची कहाणी. दमले रे बाबा. अगं काय अवस्था करून घेतलीस तू आई? इतकी आजारी असताना पुण्याला जायची काय गरज होती का तुला? तांगड्या तोडून हातात देईन साल्या. सारखे तुझ्या बापाचे का रे? ए डोळे वटारून बघू नका, काढून हातात देईन. ए जा रे, काय करणार आहे तू? काय करणार? मोठा शहाणा तू. ए आपला हिशोब अजून बाकी आहे, कळलं? पुढच्याला बघतो मी तुला. तू थांब इकडेच. समीर, काय झालं? काय होणार? साहेबांनी पुन्हा काहीतरी नवीन भानगड केली असणार. कोणाला तरी धमकावलं असणार, कोणाच्या तरी थोबाडी दिली असणार.
ह्याच्या व्यतिरिक्त काय आपण एक्सपेक्ट करू शकतो याच्याकडनं? काय रे, बोल ना. काढा. प्रत्येक वेळेला माझाच दोष काढा. नाही, दर वेळेला चूक माझीच असते ना. मग काय केलं सांगशील? त्या बाबूला काय गरज आहे आपल्या घरासमोर पान खाऊन थुंकायची? तरी याआधी मी त्याला 3 वेळा बजावलं होता, पण ऐकेल तर शपथ कानाखाली वाजवली त्याच्या. माझ्या अंगावर धावून येतो काय? थांब, त्याचा तंगडाच मोडून येतो मी आता. बंद कर तुझी बडबड. घरी पाऊल ठेवत नाही तोपर्यंत तुझं सुरू. काय गरज आहे तुला मारामाऱ्या करायची? तू का लोकांना सुधारण्याचा ठेका घेतलायस? असं का करतोयस तू समीर? का करू नको मी? का नको करू सांग ना. प्रत्येक वेळेला आपणच सहन करायचं काय? मी काय हातात बांगड्या घालून बसलो नाही, समजलं? हो, पण ती माणसं केवढी वाईट आहे, भयंकर आहे. मी किती वाईट आहे दाखवलं त्यांना. त्या पाटलाची मनमानी नाही चालून देणार नाही. अहो, माझं ऐकत आहे. पाटील गावाचा सत्यानाश करायला निघालाय हे गावकऱ्यांना कळत नाहीये बहुधा.